आग्रा किल्ल्यामध्ये शिवजयंती साजरी करणार तसंच दांडपट्ट्याला राज्यशस्त्र घोषित करणार, सांस्कृतिक मंत्री सुधीर मुनगंटीवार यांची माहिती। शिवजयंतीच्या निमित्तानं उद्या सकाळी 7 वाजल्यापासून पुणे शहरातील वाहतुकीमध्ये बदल। शहरातील नेहरू रस्ता, लक्ष्मी रस्ता, शिवाजी रस्ता आणि बाजीराव रस्ता वाहतुकीसाठी बंद। शिवजयंतीच्या निमित्तानं अकोला जिल्ह्यातील अकोटमध्ये 15,000 स्क्वेअर फुटावरती साकारली महाराजांची रांगोळी, 40 क्विंटल रांगोळीचा वापर। रांगोळी कलावंत अनिल कारे आणि चतुर्भुज आर्ट फाउंडेशनची कलाकृती। शिवजयंतीच्या निमित्तानं जळगावमध्ये विविध उपक्रम, शिवकालीन नौका आणि गड किल्ल्यांचं प्रदर्शन। शिवाजी महाराजांच्या युद्धकलेचा इतिहास प्रत्येकापर्यंत पोहोचावा हे या प्रदर्शनाचं प्रमुख उद्दिष्ट आहे। नाशिकच्या मनमाडमध्ये उभारण्यात आलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पूर्णाकृती पुतळ्याचं आज लोकार्पण। आमदार सुहास कांदे आणि त्यांच्या पत्नी अंजुम कांदे यांच्या हस्ते लोकार्पण सोहळा पार पडणार। काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री कमलनाथ आणि त्यांचा मुलगा नकुलनाथ आज संध्याकाळी 5 वाजताच्या सुमारास भाजपमध्ये प्रवेश करण्याची शक्यता। मुख्यमंत्री मोहन यादव देखील उपस्थित राहणार। गेल्या 10 वर्षात देश अधिक सुरक्षित, भाजपच्या राष्ट्रीय अधिवेशनामध्ये अमित शहांचं प्रतिपादन। पंतप्रधान मोदींच्या भाषणानं अधिवेशनाचा समारोप, तर दुपारी भाजप शासित राज्यांच्या मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांची बैठक। आगामी लोकसभा निवडणुकीच्या आधीच आंध्र प्रदेशचे माजी मुख्यमंत्री चंद्रबाबू नायडू यांच्या अडचणीमध्ये भर। 114 कोटी रुपयांच्या कथित एपी फायबरनेट घोटाळा प्रकरणामध्ये चंद्रबाबूंच्या विरोधात आरोपपत्र। झारखंडमध्ये लवकरच जातीय जनगणना, मुख्यमंत्री चंपाई सोरेन यांचे जनगणना करण्याचे निर्देश। अधिकाऱ्यांना जनगणना प्रक्रिया जलद गतीनं राबवण्याच्या सूचना। महायुतीमध्ये बारामतीची जागा राष्ट्रवादीला सोडण्यास भाजप तयार। सुप्रिया सुळेंच्या विरोधात भाऊजे सुनेत्रा पवार निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याची शक्यता। महाराष्ट्रातल्या एका बड्या नेत्याचा दावा। जे विधानसभेला आमचं काम करतील त्यांचंच लोकसभेला काम करू, माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांची कन्या अंकिता ठाकरे यांचा इशारा। तर 2024 ची विधानसभा आम्हीच लढू, राजवर्धन पाटील यांचं वक्तव्य। संसदेमध्ये मुद्दे मांडण्याच्या आधीच आम्हाला जनतेनं निवडून दिलं, भाषण करण्यासाठीच संसद असते, सुप्रिया सुळे यांचं अजित पवार यांना प्रत्युत्तर। संभाजीनगरमध्ये खासगी रुग्णालयामध्ये शासकीय योजनेतून उपचार करणाऱ्यांकडून पैसे लाटल्याचा प्रकार। तक्रारीनंतर चौकशी करणाऱ्या अधिकाऱ्यांकडूनच तक्रारदाराला मध्यस्थीसाठी फोन। जरांगेंच्या उपोषणाचा 9वा दिवस, सगळे सोयरे कायद्याची अंमलबजावणी होईपर्यंत आंदोलन सुरूच ठेवणार, तर 20 तारखेनंतर पुढील आंदोलनाची दिशा ठरवणार। वर्ध्यामध्ये आज वंचित बहुजन आघाडीची महा एल्गार सभा। प्रकाश आंबेडकर काय बोलणार याकडे सगळ्यांचं लक्ष। अधिवेशनामध्ये जुन्या पेन्शनची खुशखबर मिळण्याची शक्यता। राज्य सरकार कर्मचाऱ्यांसाठी नवीन पेन्शन योजना आणण्याच्या तयारीत असल्याची माहिती। महाराष्ट्रामध्ये नवीन 224 महसूल मंडळांमध्ये दुष्काळ सदृश्य परिस्थिती घोषित। दुष्काळजन्य भागातील शेतकऱ्यांना वेगवेगळ्या सवलती लागू, शासनाकडून नवा GR जारी। कोल्हापूर महानगरपालिकेच्या 634 कोटी रुपयांच्या विविध विकास कामांचं मुख्यमंत्र्यांच्या हस्ते लोकार्पण आणि उद्घाटन। पंचगंगेमध्ये जाणाऱ्या सांडपाण्यावरती प्रक्रियेसाठी 340 कोटींचा निधी। पंचगंगा 100% प्रदूषणमुक्त होईल, मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला विश्वास। अटल सेतूवरती पार पडली पहिली सी ब्रिज मॅरेथॉन स्पर्धा। मॅरेथॉनमध्ये अनेक धावपटूंचा सहभाग। आज रेल्वेच्या 3 मार्गांवरती मेगा ब्लॉक। मध्य रेल्वेवरती ठाणे ते कल्याण, हार्बरवरती CSMT ते चुनाभट्टी वांद्रे, त्यासोबतच पश्चिम रेल्वेवरती वसई रोड ते भाईंदर मार्गावरती मेगा ब्लॉक। प्रवाशांची अतिरिक्त गर्दी लक्षात घेता मध्य रेल्वेकडून विशेष रेल्वे गाड्यांचं नियोजन। गाड्यांच्या 90 फेऱ्या वाढवल्या। मध्य रेल्वेच्या पुणे विभागामध्ये तारगाव, मसूर, शिरवडे रेल्वे मार्गावरती दुहेरीकरणाचं काम सुरू। कोल्हापूरमधून सुटणाऱ्या आणि कोल्हापूरकडे येणाऱ्या रेल्वेच्या मार्गामध्ये 22 फेब्रुवारीपर्यंत बदल। मुंबईमध्ये शिवडी न्हावा अटल सेतूवरती मॅरेथॉनला अभिनेता अक्षय कुमार आणि टायगर श्रॉफ यांची बाईक चालवत एंट्री।
कशेडी बोगदा दुतर्फा वाहतुकीसाठी मार्च अखेरपर्यंत खुला होणार। राष्ट्रीय महामार्ग खात्याकडून प्रलंबित कामांना गती, त्यामुळे या दोन्ही मार्गिकेमधून वाहन चालकांचा प्रवास आता सुखकर होणार। डिझेल अभावी समृद्धी महामार्गावरील पोलीस गस्त गेल्या 15 दिवसांपासून बंद। पेट्रोल पंप चालकांचे अनेक ठिकाणी देयक थकल्यानं पेट्रोल पंप चालक डिझेल पुरवठा करत नसल्याची माहिती। वाहतूक कोंडीमधून वसई ते भाईंदर प्रवास करणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी। 20 फेब्रुवारीपासून वसई ते भाईंदर रोरो बोट्स प्रवाशांच्या सेवेमध्ये प्रवाशांसह शेळ्या, मेंढ्या, कोंबड्या तसंच वाहनांनाही बोटीतून प्रवास करता येणार। पुणे जिल्ह्यामध्ये पुढचे 4 दिवस ढगाळ वातावरण। पुणे शहरासह जिल्ह्यातल्या तापमानामध्ये पारा 35 अंशांच्या वर राहण्याचा अंदाज। पुढचे 4 दिवस पुणेकरांना उकाड्याचा त्रास सहन करावा लागणार। राज्याचे कृषी मंत्री धनंजय मुंडे यांच्याकडून परळीमधील क्रिकेटच्या मैदानात फटकेबाजी। 27 चेंडूंमध्ये फटकावल्या 25 धावा। परळीकरांची क्रिकेटचा सामना पाहण्यासाठी गर्दी। महानिष्ठा, महान्याय आणि महाराष्ट्र नारा। आज मुख्यमंत्र्यांच्या ठाण्यात आदित्य ठाकरे शिवसैनिकांशी संवाद साधणार। एकीकडे 400 पार म्हणतात आणि दुसरीकडे पक्ष पळवतात। भाजपचा त्यांच्या कर्तृत्वावर विश्वास नाही का? वडेट्टीवार यांचा टोला। पुण्यातील काँग्रेस भवनमध्ये 24 फेब्रुवारीला इंडिया आघाडीचा मेळावा। शरद पवारांच्या नेतृत्वात मेळाव्याचं आयोजन। प्रकाश आंबेडकरांच्या बालेकिल्ल्यामध्ये खासदार ओवेसींची आज जाहीर सभा। अकोल्याच्या जुल्फिकार बाबा मैदानावरती संध्याकाळी 6 वाजता होणार सभा। एमआयएमच्या उमेदवारामुळे आंबेडकरांच्या मतात वाटेकरी निर्माण होण्याची शक्यता। निफाड तालुक्यातील शेतकऱ्यांचा जिल्हा बँकेच्या विरोधात एल्गार। जिल्हा बँकेमध्ये संचालक आणि अधिकाऱ्यांनी केलेल्या कोट्यवधी रुपयांच्या गैरव्यवहाराची ईडी चौकशी व्हावी, शेतकरी संघर्ष समितीची मागणी। नाशिकच्या बागलाण तालुक्यातील किकवारी खुर्द गावातील जवानाला वीरमरण। जवान राकेश काकुळते यांचं गुजरातच्या सुरतमध्ये निधन। दिगंबर पंथीयांचे संत आचार्य विद्यासागर महाराज यांचं काल मध्यरात्री वृद्धपकाळानं निधन। छत्तीसगडच्या डोंगरगड इथे वयाच्या 77व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास। आज दुपारी 1 वाजता होणार अंत्यसंस्कार। गोतस्करी थांबवण्यासाठी राज्य सरकार गंभीर नाही, विश्व हिंदू परिषदेचे महाराष्ट्र गोवा प्रांताचे महामंत्री गोविंद शेंडे यांचा आरोप। सिगारेटचे पैसे मागितले म्हणून चहा विक्रेत्यावरती चाकूने वार। शिर्डीमधला हा धक्कादायक प्रकार। हल्ला करणारे आरोपी गाडी सोडून पसार। अमरावतीच्या नांदगाव खंडेश्वर मार्गावरती ट्रॅव्हलर्स आणि सिमेंट कॉन्क्रीट मिक्सरचा भीषण अपघात। अपघातामध्ये 4 तरुणांचा जागीच मृत्यू, 10 जण गंभीर जखमी। वाशिमच्या मालेगाव तालुक्यातील गावठी दारू विक्रीचा अड्डा पोलिसांकडून उद्ध्वस्त। अवैध दारू विक्रेत्यांवरती पोलिसांची कारवाई। अमरावती जिल्ह्यातील घुईखेड येथे बेंडोजी महाराजांचा 687वा संजीवन समाधी सोहळा। राज्यभरातून हजारो भाविकांची दहीहंडी सोहळ्याला उपस्थिती। टाळ मृदंगाच्या नादामध्ये काढण्यात आली शोभायात्रा। भंडाऱ्याच्या कारध्यामधील साईबाबा मंदिरामध्ये 32वा वर्धापन दिनाच्या निमित्तानं साईंची पालखी काढण्यात आली। आज दिवसभर मंदिरामध्ये विविध कार्यक्रमांचं आयोजन। जयंत पाटलांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं साताऱ्यामध्ये बैलगाडा शर्यतीचं आयोजन। रायफल आणि शंभू बैल जोडीनं पटकावला जयंत केसरी किताब। बैलगाडा मालकाला 1 BHK फ्लॅट। जयंत पाटलांच्या हस्ते बक्षिसाचं वाटप। ताडोबा व्याघ्र प्रकल्पातील रानगवा आणि वाघाच्या झुंजीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल। चंद्रपूरमधील वन्यजीवप्रेमी भूषण थेरे यांच्या कॅमेऱ्यात झुंज कैद। जळगावच्या पाचोरा तालुक्यातील हिवरा धरणाच्या डाव्या कालव्याचं गेट खराब झाल्यानं लाखो लिटर पाणी वाया। नदी पात्राजवळ असलेल्या अनेक वीटभट्ट्यांचंही नुकसान। उत्तर भारतामध्ये जोरदार अवकाळी पावसाचा इशारा। वेस्टर्न डिस्टर्बन्समुळे हवामानामध्ये बदल। नाशिकमध्ये ढगाळ वातावरण, तुरळक ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता। महाराष्ट्र केसरी सिकंदर शेखनं कुस्तीपटू दीपक काकरा याला नमवून जिंकली चांदीची गदा। तर महिला गटामध्ये पंजाब हरियाणा केसरी दिव्या काकरा हिनं आता चांदीची गदा पटकावली। अयोध्येमधील राम मंदिराच्या प्रांगणामध्ये आज पहिलं कीर्तन। महाराष्ट्रातील कीर्तनकार डॉक्टर पंकज महाराज गावडे यांना कीर्तनाचा मान। अयोध्येसाठी रवाना होताना मुंबई विमानतळावरती पंकज महाराज यांचा सत्कार। अयोध्येमध्ये रामदर्शनासाठी होणाऱ्या गर्दीच्या नियोजनासंदर्भात तिरुपती देवस्थानकडून मार्गदर्शन।
तिरुमला देवस्थान समितीचे कार्यकारी अधिकारी ए.व्ही. धर्मा यांच्या नेतृत्वाखाली पथकानं अयोध्येमध्ये जाऊन केलं मार्गदर्शन. जम्मू काश्मीरच्या बांदीपोरा भागामध्ये जोरदार बर्फवृष्टी. गुरेज आणि तलाटी या परिसरातील घरांवरती बर्फाची चादर. अनेक मार्गांवरती बर्फ जमल्यानं वाहतुकीला अडथळा. भारताचा फिरकीपटू रविचंद्रन अश्विन पुन्हा एकदा तिसऱ्या कसोटी सामन्यामध्ये खेळणार. बीसीसीआयची माहिती. कौटुंबिक कारणामुळे काल अश्विननं कसोटी सामन्यातून माघार घेतलेली होती. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.